सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 10 एपिसोड यापूर्वीच अपलोड केले होते. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आजसुद्धा राणीला काही सेकंदाचा उशीर होणारच होता कॉलेजमध्ये यायला आणि रोहित समोरून येताना बघून. आज रोहित सरांच्या समोर एकतरी पाऊल टाकायचं असं ठरवून राणी रोहितच्या हाताखालून वाकून त्याच्या पुढे निघाली आणि पाय घसरून पाठीमागे रोहितच्या अंगावर धाडकन कोसळली आणि आता अख्खा वर्ग हसायला लागला. रोहित चिडला आणि राणी घाबरली. तिची सगळी पुस्तकं पडली आणि बाजूलाच त्यातून एक ग्रीटिंगसुद्धा पडलं आणि रोहितने राणीच्या खांद्याला पकडलं होतं आणि तिला सरळ उभा केली आणि म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स, हा काय मूर्खपणा आहे, तू लहान आहेस का असं वागायला, मीही पडलो असतो तर. आणि राणी घाबरून म्हणाली, सॉरी सर, पण मला उशीर व्हायला नको वाटत होता म्हणून मी असं केलं. तुम्ही बघितलं ना, मी सुद्धा त्याच वेळी आली होती आणि तुम्ही एका सेकंदासाठी पुन्हा मला बाहेर उभं केलं असतं. आणि रोहित वैतागून म्हणाला, मग तुला रोज 5 मिनटं घरातून लवकर निघायला काय होतं, 10-20 सेकंदाचा फरक असतो ना फक्त. आणि काही दिवस झाले तुला लेट होत नव्हता, मग आज कसा झाला. आणि आता राणी म्हणणार होती की सर मी पेपर टाकत होते आणि ती काही बोलणार इतक्यात रोहितच म्हणाला, एनिवे गप्प बस आणि आता बाजूला हो, तुझ्यामुळे मला इतरांचा टाईम वेस्ट करायचा नाही. आणि आता खाली वाकून पटापट तिची पुस्तकं राणीनं घेतली, नोट्स उचलल्या. मनोज मात्र बाहेरच होता आणि तो राणी आणि रोहितच्या या गडबडीत हळूच आत गेला आणि रोहितनं त्याच्याकडे त्याची करडी नजर उचलून बघितलं आणि म्हणाला, तू कधी आत आलास, तू तर हिच्या मागे होतास ना, तुला कसा उशीर झाला. आणि मनोजसुद्धा म्हणणार होता की राणीमुळे उशीर झाला आणि तो काही बोलणार इतक्यात रोहितच पुन्हा म्हणाला, काहीही बोलू नकोस, मला काहीही ऐकायचं नाही. आणि राणी मनात म्हणाली, यांना काही ऐकायचंच नसतं तर विचारतात कशाला. आणि मनोज आता शांत उभा राहिला आणि रोहित म्हणाला, आऊट, आणि विचारून आत यायचं. मनोज आता बाहेर गेला पुन्हा आणि म्हणाला, मे आय कम इन सर. आणि मग रोहितनं त्याला एस म्हणून उपकार केल्यासारखं आत घेतलं. मग आता त्यानं त्याचं लेक्चर सुरू केलं. राणी तिथंच बसली होती आणि रोजच्यासारखंच त्याचं आजचं लेक्चरसुद्धा फॅन्टॅस्टिक झालं. आणि रोहितने होमवर्क दिला आणि बाहेर गेला. तशी राणी पळतच त्याच्या मागे गेली आणि सर सर ऐका ना असं म्हणाली. रोहित जागेवर थांबला आणि पाठीमागे न वळता म्हणाला, आता काय. हे बघ, तुला पुन्हा सॉरी म्हणायचं असेल तर मला तुझं सॉरी ऐकायचं नाही आणि आजच्यासारखा वेंधळेपणा पुन्हा होता कामा नये. आणि राणी म्हणाली, पण सर मला सॉरी नाही तर थँक्यू म्हणायचं होतं. आणि रोहितने मागे बघितलं आणि म्हणाला, थँक्यू कशासाठी. राणीनं आता तिच्याकडचं ग्रीटिंग त्याच्यासमोर पकडलं आणि म्हणाली, तुम्ही माझं ॲडमिशन करून दिलं ना इथे म्हणून. नाहीतर मी तर आशात सोडून दिली होती. आणि हे घ्या ना सर, हे तुमच्यासाठी. आणि रोहित म्हणाला, नको, शब्दांनी थँक्यू म्हणालीस ते पुरेसं आहे आणि मला त्याचीही अपेक्षा नव्हती असं म्हणून तो परत निघून गेला. आणि राणी हिरमुसली. आणि आता तो पुन्हा आला, तिच्या हातातून ते ग्रीटिंग ओढलं आणि परत निघून गेला. आणि राणी थोडीशी हसली आणि म्हणाली, या कडू कारल्याचा थोडासा भाग गोड आहे वाटतं. आणि आता मुलींची पुन्हा चर्चा सुरू झाली, रोजच्या सारखीच. उद्या रोहित सर कोणता शर्ट घालून येतील आणि त्यांना हा रंग सुंदर दिसतो, तो रंग सुंदर दिसतो आणि ते ना उद्या ब्लू रंगाचा शर्ट घालून येतील आणि प्रत्येक मुलगी त्याचा रंग सांगायची आणि जी पण जिंकेल ना ती खुश व्हायची. मग आता सपना जानकीसमोर यायला घाबरत होती. राहुलसुद्धा सकाळी उशिरा उठला, रात्री झोपेची गोळी खाऊन झोपला होता आणि उशिरा उठला म्हणून गडबडीत निघून गेला कारखान्यावर. सपना नाश्त्यालासुद्धा बाहेर नाही आली. तिला खूप भीती वाटत होती. आणि दुपारी जानकी तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा वाजवून म्हणाली, आत येऊ का सूनबाई. तशी सपना आता घाबरली, कारण जानकीच्या आवाजात आता करारीपणा आणि जरब दिसत होती. आणि सपना घाबरून उठली आणि म्हणाली, आई या ना, तुम्ही माझी परमिशन कशाला घेता.
आणि जानकी आत येत तिच्यावर नजर रोखून म्हणाली, तसं हे घर माझं आहे आणि तुझं बरोबर आहे, मला तुझ्या परमिशनची काहीच गरज नाही. पण माझ्यामध्ये सभ्यपणा अजून शिल्लक आहे, म्हणून मी तुझी परवानगी घेते. तरुण मुलाच्या आणि सुनेच्या रूममध्ये असं उठ-सूट यायचं नाही, एवढे मॅनर्स मला आहेत. तू जरी तुझ्या मर्यादा आणि मॅनर्स विसरली असली तरी मी नाही विसरली. जानकीनं आता नेहमीच असणारा तिच्या डोक्यावरचा भरजरी साडीचा गोंडेदार पदर व्यवस्थित केला आणि तिला म्हणाली, नीट बघ माझ्याकडे. मी तुला दिसते इतकी चांगली मुळीच नाही सुनबाई. तुला काय वाटलं? हा इतका मोठा डोलारा उभा करणारा माझा नवरा आणि त्याला खमकेपणानं साथ देणारी मी इतकी लेचीपेची असेल का? मी खूप खंबीर आहे, लक्षात ठेव. तुला माझा स्वभाव प्रेमळपणा दिसतो ना, ती फक्त माझ्या स्वभावाची एक बाजू आहे आणि माझ्या स्वभावाची दुसरी बाजू तुला बघायची असेल तर तू बेशक बघू शकतेस. सौ जानकी मल्हारराव सूर्यवंशी काय चीज आहे तुला कळेल मग. मी माझ्या घराण्याची, माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलांची अब्रू वेशीवर टांगण्यासाठी सांभाळून नाही ठेवली इतके दिवस, जे तू येशील आणि हे सगळं उद्ध्वस्त करशील. मी तुला सुधारण्याची एक संधी देते, कारण माझ्या राहुलसाठी. तो तुझ्यामध्ये गुंतलाय, तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय. आणि जर तू सुधारली नाहीस, रोहितचा नाद सोडला नाहीस, तर मी तुझं नामोनिशाणच मिटवून टाकेल आणि तुला औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. तुझ्यापासून घटस्फोटसुद्धा घेणार नाही, तुला सोडणार पण नाही, पण आरामात कधी तुझा काटा काढेल तुलाच कळणार नाही. मग आमची अब्रूही जाणार नाही आणि सगळंच अलबेल राहील. आणि आता हे ऐकलं आणि सपना थरथर कापायला लागली. आणि आपण यांना जितकं सोपं समजत होतं तितकं हे घर सोपं नाही असं तिला वाटायला लागलं. आणि त्यातली त्यात जिला सोज्वळ मायाळू समजत होतो ती सासू अजिबात अशी तशी नाही, म्हणून ती घाबरली. जानकीनं आता फोन घेतला आणि सपनाच्या आईलाच फोन केला आणि सपनाच्या आईला म्हणाली, विहीनबाई, सपनाची सासूबाई बोलते. तशी सपनाची आई घाबरली आणि पुन्हा सपनानं नक्कीच काहीतरी केलं आणि म्हणूनच जानकीच्या बोलण्याचा रोख असा आहे हे तिनं ओळखलं. आणि जानकी म्हणाली, विहीनबाई, नीट कान उघडे ठेवू नये का? तुमच्या मुलीचे इरादे अजिबात चांगले नाहीत आणि हे जर मला आधीच कळलं असतं तर मी अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा, अगदी राहुल तिच्यासोबत सप्तपदी घेताना सुद्धा तिथून त्याला उठवून आणला असता. तुमची ऐपत नसतानासुद्धा आम्ही तुमच्याशी नातं जोडलं. पण आता लक्षात ठेवा, तुमची ऐपत दाखवून द्यायला आम्हाला वेळ नाही लागणार, कारण सूर्यवंशी प्रेमळही तितकेच आहेत आणि तितकेच घातकसुद्धा आहेत. आणि तुमचं नशीब समजा, आमची सोयरी तुमच्यासोबत झाली, नाहीतर तुम्ही सूर्यवंशींच्या तोलामोलाचे आहात का याचा जरा स्वतः विचार करा. आणि इतकं सगळं चांगलं असताना पण तुमच्या मुलीला भिकेचे डोहाळे लागले आहेत असं दिसते. तिला जरा तुमच्या भाषेत समजवा. जर तिला आईची प्रेमाची भाषा नाही समजली तर सासूच्या भाषेत मला समजवावं लागेल. आणि सपनाची आई आता फार घाबरली. तिला माहीत होतं जानकी काय चीज आहे. आणि सपनाची आई म्हणाली, हो हो, मी तिला समजावून सांगते हां, तिच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. जानकी म्हणाली, चूक नाही विहीनबाई, अक्षम्य गुन्हा आहे हा. असं म्हणून जानकीनं सपनावर डोळे रोखले आणि म्हणाली, आमच्या घराण्याची मर्यादा ओलांडायला निघाली आहे तुमची मुलगी. आत्ता फोन केलाय तिच्यासमोरच, पुन्हा फोनही करणार नाही. बाकी कसे आहात तुम्ही, ठीक ना? असं जानकी हसून म्हणाली आणि फोन ठेवून दिला. आणि आता सपना खूप घाबरली होती आणि खाली बघत होती आणि तिला घाम फुटायला सुरुवात झाली होती. आणि जानकीनं तिच्या खांद्यावर तिचा भरदस्त हात ठेवला आणि त्या हातात हिरव्या हिरव्या बांगड्या होत्या आणि 10 तोळ्याच्या पाटल्या बांगड्या असं मिक्स होतं. आणि तो जड हात आणि भक्कम हात जानकीनं तिच्या खांद्यावर दाबला आणि तिला बेडवर दाबून खाली बसवली. नाजूक साजूक सपना पटकन खाली बसली आणि पुन्हा घाबरली. आणि जानकी तिच्या भेदरलेल्या डोळ्यात तिची घातक नजर घालून म्हणाली, माझ्या मुलांमध्ये फूट पाडायला आलीस का? माझ्या 2 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलीस का? याद राख, जितकी वाजत गाजत लक्ष्मी म्हणून तुला घरात आणली ना,
तशीच तुझी सती करायला सुद्धा मला वेळ नाही लागणार. माझा मुलगा सुखी व्हावा म्हणून तुला या घरात आणली, पण तुझ्यामुळे जर त्याची झोप उडत असेल तर मला खपणार नाही. तुझ्या गोड आठवणीत त्यानं रात्रभर जागरण करावं अशी माझी इच्छा आहे, पण तुझ्या विरहात वेदनेनं तळमळावं हे मला मंजूर नाही. तुझ्या मनात जे काही घाणेरडे विचार आहेत ते वेळीच काढून टाक. आता रोहितसुद्धा लग्न करणार आहे आणि त्याचं लग्न झाल्यावर तू काय करशील? पुन्हा त्या नवरा बायकोच्या मध्ये मध्ये करून त्यांचं वैवाहिक जीवन खराब करशील का? आणि तुला काय वाटतं, इतकं सगळं होईपर्यंत मी शांत बसेल? आणि तसं बघायला गेलं तर तुझे आभारच म्हणते मी. रोहित लग्नाला तयार झाला यामागे कुठे ना कुठे तूही जबाबदार आहेस. म्हणून तुला एक संधी देते. राहुलला स्वीकार आणि संसार सुरू कर. आणि जर तू तेही करत नसशील तर कुठल्या कामाची मग? आशा करते की तू आता तरी सुधारशील आणि मला माझं खरं रूप दाखवण्याची वेळ येऊ देणार नाहीस. आणि येते असं म्हणून जानकी जाण्यासाठी वळाली, थांबली आणि पुन्हा हसूनच पाठीमागे तिचं रूप बदलून सपनासमोर आली आणि गोड बोलून म्हणाली, सुनबाई, अगं घाबरलीस का? घाबरू नकोस बाळा, तुला इतकं घाम का येतोय? अगं माझी जशी 3 मुलं तशी तू माझी मुलगी आहेस. राहुलचे बाबा नेहमी म्हणतात, जानकी, मुलगी नाही म्हणून नाराज होऊ नको. ज्या सुना आपल्या घरात येतील ना त्यासुद्धा आपल्या मुली आहेत. आणि तू एका मुलीचं काय घेऊन बसलीस जानकी? अगं तुला 3-3 मुली भेटतील आणि त्यातली तू एक आहेस. असं म्हणून तिच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला आणि जानकी निघून गेली. आणि सपनाला आता चक्कर यायची तेवढी बाकी राहिली होती. आणि हे सगळं काय आहे? आत्ता एकाच माणसाची मी अशी 2-2 रुपये कशी बघितली? आणि सपनानं आता घटाघटा एक ग्लासभर पाणीच पिलं आणि पटकन राहुलला फोन करून घाबरतच म्हणाली, राहुल, राहुल. राहुलनं फोन घेतला आणि म्हणाला, काय झालं सपना? तू इतकी घाबरलीस का? काय झालं? आणि सपना म्हणाली, राहुल तुम्ही कधी घरी येणार? मी तुमची वाट बघते. राहुल म्हणाला, सपना आज नेमका उशीर होईल गं. का? काय झालं? तू जेवण कर आणि झोप. आणि सपना म्हणाली, नाही राहुल, मी तुमची वाट बघणार आहे, तुम्ही या आणि तुम्ही आल्यानंतर मग मी जेवण करेन तुमच्यासोबत. आणि तिनं फोन ठेवून दिला. तिकडे राहुलसुद्धा थोडा हसला आणि आज हिला काय झालं असं त्याला वाटलं. आणि जानकीनं दरवाजाच्या बाहेरून ते ऐकलं आणि हाताची घडी घालून खमकेपणानं म्हणाली, सुनबाई, असंच राहायचं. मग आता रोहित लवकर आला आणि राहुल आलाच नव्हता. सगळेजण संध्याकाळचं जेवण करत होते, पण सपना आता म्हणाली, मी राहुल सोबत खाते आणि तिला कोणी नंतर खा म्हणालं नाही. आणि जानकी म्हणाली, रोहित, तू रात्री मला काहीतरी प्रॉमिस केलं होतं, त्याचं काय झालं? आणि रोहित म्हणाला, आई, माझ्या लक्षात आहे, मी सकाळीच एक मुलगी बघितलेली आहे आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार. आणि मल्हारराव चकित होऊन म्हणाले, अरे, अशी कशी मुलगी बघितली? तिचं नाव, गाव, पत्ता काहीच माहीत नाही? आणि रोहित म्हणाला, बाबा, नाव, गाव, पत्ता सोडून द्या, पण मी तिला बघितली पण नाही. फक्त अंधारात मला ती दिसली आणि ती कशीही असली तरी, सुंदर, कुरूप, आंधळी, पांगळी, लंगडी कशीही असली तरी मी तिच्याशीच लग्न करणार आहे, कारण मी तिलाच पहिल्यांदा बघितलं आहे. मल्हारराव म्हणाले, रोहित, अरे, लग्न काही खेळ आहे का? पोरखेळ आहे का? आता कुठे तू लग्नाला तयार झालास आणि ही कसली तुझी अट? आयुष्यभराचा जोडीदार शोधायचा आहे तुला, इतकी घाई करू नकोस. आणि जानकी मल्हाररावांना अडवत म्हणाले, आहो, आता त्यानं आपली एक गोष्ट ऐकली ना, मग आपणही त्याची ही गोष्ट ऐकूया. शेवटी ज्याचं त्याचं नशीब. आणि बोल रोहित, कोण आहे ती मुलगी? रोहित म्हणाला, मला नाही माहीत, पण मी शोधेन तिला. बहुतेक पेपर टाकायला आली होती. आणि हे ऐकून सपना मनात म्हणाली, शी, पेपर टाकायला आली होती? आता इतक्या फडतूस मुलाशी हा लग्न करणार का? मुलीशी हा लग्न करणार का? यापेक्षा मी काय वाईट होते, असं तिच्या मनात विचार आला आणि तिने पटकन जानकीकडे बघितलं आणि पुन्हा घाबरली. रोहितचा विचार आता मनात आणायचा नाही असं तिनं ठरवलं होतं. आणि रोहित हात धुवून म्हणाला, आई, मी तिचा पत्ता उद्या काढीन आणेन आणि आपल्याला तिला मागणी घालायला जायचं आहे. आणि मल्हारराव म्हणाले, जानकी, अगं हे असं कसं? ती मुलगी घरी बसली तरी असू दे, पण तिचं लग्न झालं असेल तर?
तिचं इतर ठिकाणी लग्न ठरलं असेल तर? हा मुलगा वेडा आहे का? आणि रोहित म्हणाला, बाबा ते काहीही असू द्या, तिचं इतरत्र लग्न ठरलं असलं तर तिला मोडावं लागेल आणि माझ्याशीच लग्न करावं लागेल, कारण मी तिला बघितली आहे. आता जानकीला सुद्धा थोडं टेन्शन आलं, कारण ज्या मुलीला यानं बघितली ती कशी असेल काय माहीत. आणि मल्हाररावांनी तर डोक्यावरच हात मारला आणि सपना नाही म्हटलं तरी थोडी खुश झाली. आणि आता ती मुलगी कशी आहे काय माहीत. रोहितनं तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला तर घरातले पसंत करणारच नाही तिला, असं तिला वाटलं. मग सगळे झोपले. सपना मात्र डायनिंग टेबलवर राहुलची वाट बघत बसली. जानकीसुद्धा जागीच होती, तिच्यावर लक्ष ठेवायला. डोळा चुकून ती रोहितच्या खोलीत जाते की काय हे ती बघत होती. पण सपना जागची हल्ली नाही, टेबलवरच डोकं टेकवून झोपली. रोहित आला होता आणि त्यानं बघितलं सपनाला आणि तो तर चकितच झाला. खरंच ती त्याची वाट बघत होती. त्यानं तिला उठवलं. सपना गडबडीत उठली आणि म्हणाली, राहुल तुम्ही केव्हा आलात? चला मी जेवायला घेते. राहुलनं प्रेमानं तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, माझ्यासाठी अजून जागी राहिलीस आणि जेवली नाहीस ना? सपना मान खाली घालून म्हणाली, नाही. राहुल म्हणाला, मग आलोच. मग दोघांनीही जेवण केलं आणि रूममध्ये गेले. जानकीनं ते पाहिलं, पण आत्ताच ती सपनाच्या या नाटकावर विश्वास ठेवणार नव्हती, कारण सपना खूप पोहोचलेली आहे असं तिला वाटत होतं. मग आता सपना रूममध्ये गेली आणि राहुल सोफ्यावर झोपणार इतक्यात तिने राहुलचा हात पकडला आणि त्याला बेडवर बसवलं आणि हळूच वाकली आणि त्याच्या कानावर किस केला. आणि तिच्या श्वासांचा स्पर्श राहुलच्या कानामध्ये झाला आणि त्याच्या अंगामध्ये शिरशिरी उठली आणि त्याच्या शरीरावर रोमांच खडे झाले. तिनं कपाट उघडलं, त्यानं आणलेला तो शॉर्ट सेक्सी ड्रेस घेतला आणि चेंज करायला गेली. आणि राहुलने तर आता डोक्यालाच हात लावला. स्वप्नामध्ये इतका चेंज, तेही असा अचानक. पण हरकत नाही, आज दोघांचं फायनली पहिल्यांदा मिलन होणार म्हणून तोही खुश झाला. जानकीला आता हे पटत नव्हतं, पण तिला खात्री करून घेण्यासाठी ती राहुल आणि सपनाच्या रूमच्या बाहेर येऊन कान देऊन ऐकत होती. सपना आता तो ड्रेस घालून आली आणि राहुलनं तिच्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघायला सुरुवात केली. आणि सपना हळूहळू त्याच्याजवळ आली आणि राहुल तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, सपना तू खरंच तयार आहेस का? पण तुझी तब्येत? तसं सपनानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला मिठी मारून म्हणाली, हो राहुल, तुम्हाला इतके दिवस वाट पाहावी लागली त्याबद्दल खरंच सॉरी. आणि राहुलनं आता तिला खूप आवेगानं पकडली. तसा सपनाचा मादक आवाज आला आणि त्यानं तिची कंबर पकडून दाबली आणि सपना म्हणाली, उफ. आणि राहुल हळूवार आवाजात म्हणाला, सपना आय लव्ह यू. आणि सपनासुद्धा आज मनापासून म्हणाली, राहुल आय लव्ह यू. तशी बाहेर जानकी हसली आणि समाधानानं तिच्या रूममध्ये निघून गेली.